सांगली ही नाट्य पंढरी, सहकार पंढरी आणि आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते. परंतु हल्ली या सांगलीची ओळख ही गुन्हेगारी क्षेत्रात वाढत चालली आहे. रोज दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या, दरोडे होताना दिसत आहेत. अंमली पदार्थाची राजरोसपणे विक्री आणि खरेदी होत आहे. यामुळे सांगलीची खरी ओळख पाठीमागे पडते. सांगलीचा बिहार होऊ देऊ नका अशा संतप्त प्रतिक्रिया सांगलीकरांनी व्यक्त केल्यात. पालकमंत्र्यासह पोलीस अधीक्षकांनी याविरोधात ॲक्शन प्लॅन तयार करावा, कॉम्बिंग ऑपरेशन करावेत. सरकारने यामध्ये लक्ष घालून सांगलीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यावे. यासाठी आज लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील मारुती चौकात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयातील तरुण तरुणी, महिला यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. या मोहिमेच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना निवेदन पाठवले जाणार असून सांगलीतील गुन्हेगारी त्याचबरोबर अंमली पदार्थांची विक्री यावर ताबडतोब आळा घालण्यात यावा अशी मागणीही सांगलीकर नागरिकांनी केली आहे. यावेळी जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदन चव्हाण, शिवसेना सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे, योगेंद्र थोरात माजी नगरसेवक युवराज गायकवाड, शिवसेना युवा नेते सागर वनखंडे, लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे, किरणराज कांबळे, अजित जोशी, वेदांत भिसे, निखिल कोळपे, सुनील शिंदे, मयूर गायकवाड आदींसह मान्यवर अनेक नागरिक सहभागी झाले होते. लोकहित मंच हे सामाजिक संघटना आहे. गेले काही दिवसामध्ये सांगलीत बिहारासारखी परिस्थिती झाली आहे. कोण आमदार खासदार याविषयी आवाज उठवत नाहीत. आणि आमचा एक दुसरा म्हणजे प्रश्न आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, त्यांनी ॲक्शन प्लॅन का तयार केला नाही सांगलीचा, की सांगलीत लोक आता आप तक 56 म्हणजे आता 60 हत्या झालेल्या आहेत सांगलीच्या. या संदर्भात आम्ही राजकीय पुढाऱ्यांना आवाहन करतोय, जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना करतोय, त्यांनी ॲक्शन प्लॅन का तयार केला नाही. ही सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते आणि त्याचाच उत्तर म्हणून आम्ही आज मारुती चौकामध्ये सह्यांची मोहीम घेतलेली आहे की सांगलीकर नागरिकांना आवाहन करतोय की या सह्यामध्ये आपण सहभाग व्हा आणि याची आम्ही हाक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पोहोचणार आहे. या सह्या जेवढ्या झाल्या त्यांच्यावर आम्ही अहवाल देणार आहे. आणि आमचा काय एक प्रश्न आहे की लवकरात लवकर जिल्हा पोलीस प्रमुख जे आहेत की असं सिंगम टाईप पाहिजे की सांगली लोक ही भयभीत झालेले आहेत. लोकांना घराच्या बाहेर पडायचं म्हणजे आता अवघड झालेलं आहे. मुले असतील, मुलं असतील कॉलेजची, त्यांच्यावर काय संस्कार होत असतील की सांगलीमध्ये अशी का परिस्थिती झाल्या. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत की त्यांनी एक ॲक्शन प्लॅन करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडून, SP साहेबांकडून एक प्लॅन तयार केला पाहिजे की गुन्हेगारी मुडीत काढली पाहिजे. की याच्या अगोदर सर SP होते, दिलीप सावंत साहेब होते, कृष्णप्रकाश साहेब होते, कामटे साहेब होते. कामटे साहेबांनी कार्यभार घेतल्यानंतर एन्काउंटर केला. तसा सांगलीत आता परिस्थिती करण्याची गरज आहे. सांगलीत लोक भयभीत झालेले आहेत. कुठे